कुळगा बदलापूर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कुठेतरी आदिवासी भाजी विक्रेत्या महिलांना त्रास दिला जातोय असं त्यांचं म्हणणं आहे। आपण सध्या जर बघत असाल तर बदलापूर रेल्वे स्थानकालगत अनेक फेरीवाले बसतात, परंतु वारंवार फक्त आदिवासी महिलांवरच का कारवाई केली जाते, त्यांच्याच भाज्या का बघा आपण बघतोय की चांगल्या चांगल्या भाज्या होत्या त्यांच्या सगळ्या फेकून देण्यात आलेल्या आहेत। आणि त्या साईडला जर बघत असाल तर अनेक जे काही फेरीवाले आहेत त्यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाहीये। नेमकं यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया। मॅडम काय म्हणणं? माझा 4-5 हजाराचा माल पण त्याही उचलला ना, सगळी माझी लुस्कान केली, वजन काटा पण घेतला आणि सगळं घेतला, माझा काहीच नाही। मिरची थोडीशी होती ती मी दिली टाकून, तिकडे फेकून दिली, ती कशाला मी ठेवू? माझा व्यक्तीचा माल उचलला, त्यांचा थोडा थोडा उचलला न गेला, यांचा त्रासतील जातील आम्हाला आहे सांगतात काही तर बसून द्या, आता पण दम देऊन गेला ते आम्हाला। कोण होते ते नगरपालिकावाला सगळं होतं, हा सगळं त्यात बोलतात, काही तर उद्यापासून बसायचं नाही, मग आम्हाला जागा द्या कुठं तरी ना, जागा दिल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही। कधी आलेले ते? आता संध्याकाळी आता आलत, आता एवढ्यात अर्धा तास झाला गेलं ते इथून। ही सगळी भेंडी वांगी गवार सगळे आमचे या नुकसान झालं तर आमचे काय करायचं आम्ही? जे का नाही आता नेहमीच येतात ते, उचलतो, उचलायला भेटतात तर उचलतात, 2-3 गमिले असते, एक उचल 2 उचल, सगळा का सगळा एक हाताने उचलायचा 2 हाताने उचलायचा। आम्हाला मेहनत नाही लागत काय एवढा माल नुकसान झाला तर। आजचं केलंय का हे सगळं? असं त्यांना अडवलं नाही की असं करू नका? बोलले ना का थांबा आम्ही उचलतो काय वाटतं ते का करताय? ते म्हणतात का इथं बसू नका, मग आम्ही कुठं बसायचा? सर्वांवरती कारवाई करतात का इथून तिथून का फक्त सर्वांना करायचं ना, आमचंच का म्हणून उचलता? तिकडचं उचलत नाहीत का ते? तिकडे काय करत? तिकडे कवचाच नाही, उचलत नाही तिकडचा, इकडचाच उचलत्या, ते बोलाव सगळ्यात। तुम्ही पावती घेतलाय म्हणून पावती संध्याकाळी आम्ही रोज पावती फाडतो, संध्याकाळी रोज पावती फाडतो आम्ही ना, देतो त्यांना पावती। काय मागणी? तुम्ही कुठून येतात? कुठून येतात? भाजी विक्री आम्ही कधी कधी मला डोक्यावर पाणी घेऊन शिकतो आम्ही ना, मग असं नुकसान झालं तर काय होईल? मग दुसरी कामं धंदे पण पाहिजेत ना आम्हाला, दुसरं याच्याशिवाय काय आहे आम्हाला? आम्ही रानात घेऊन येतो ताई का, आम्हाला कामधंदा होत नाही, एवढी आम्ही रानात घेऊन येतो, ती इथं घेऊन बसतो आम्ही, मग ती कशाला फेकून द्यायला पाहिजेत? ह्या काय आहे, या काय बिना खात रोज नेहमी भेटतात? आजच झालं असं, हा ते सांगायला पाहिजे ताई का बाबा येऊ, आम्ही आलोय, तुम्ही ताई उचलून बाजूला ठेवा ना, मग ठेवलं असतं आम्ही बाजूला उचलून, फेकून कशाला द्यायचं? फेकून नाही द्यायचं, आमचा पोट भरा येतो, आम्ही पोराबाला काय घालायचं खायला सांगा बरं? अशी वस्तू आमची फेकून देते, हे आम्ही विकत आणतो का? रानात जातो, 4 वाजता उठून जातो आम्ही, 4 वाजता उठून जातो आणि रानातनं काढून आणतो घरी, पोटाला खाईत नाही तशी आम्ही इकडे येतो घेऊन, आणि संध्याकाळी जाऊन पोरांना किती आम्हाला भेटतील 300-400 रुपये पोरांना घेऊन, तांदूळ घेऊन, भाजी घेऊन पोरांना आम्ही खायला घालतो। देईल का सरकार? तुम्हाला असं जर वाटत असेल तर आम्हाला नोकरी लावून द्या, आम्हाला कामा लावून द्या, मग आम्ही कामा करू। हा तुम्ही जसं मनसू पाठीत कामं करता तशी आम्ही पण करू, झाडू मारू, काही पण कामं करू आम्ही, आम्हाला कामा लावून द्या, नाहीतर आम्हाला पगार बसून द्या, सरळ सांगते मी, पगार बसून द्या आम्हाला। खूप नुकसान जे त्यांचं झालंय त्यांचा आक्रोश आपण बघतोय। मी सावऱ्या गावावरून येतो, मी नदीकड्याला मी भाजीपाला पण डोक्यावर शिकतो मी, नाही असे विक्री केली नाही तर कसं होणार? आम्हाला मोलमजुरी नाहीये, मग कुठं जाणार आम्ही? मग आता थोडाफार करतो मेहनत, ती पण अशी नुकसान करायची, मग आम्ही हा रोजचे येतात ते। काय त्यांचं म्हणणं काय? त्यांचं म्हणणं काही तर बसू नका, मग या साईडला बसू नका की मग त्याही सांगायचं ना का आम्हाला चांगली जागा बसायला द्यायला पाहिजे। आम्हाला शेती नाही काय नाही, कशी कामं करायची सांगा बरं? पोट कसं आमचा भरल का पोट? नाही पोट भरणार ना, आम्हाला नोकरी नाही, शेती नाही, काय नाही, आम्ही राणा डोंगरात जातो 4 वाजता, संध्याकाळी रात्रीच्या 4 वाजता उठून राणा डोंगरात जातो, घेऊन येतो आम्ही। मी नाही गेली का मग की आम्हाला एवढा त्रास आहे, आम्हाला जागा द्या किंवा? नेहमी त्यांचा आहे, नेहमी तसा आहे त्यांचा, नेहमी तसा आहे त्यांचा, नेहमी येतात, नेहमी तसाच करतात, नेहमी जागा दिल्याशिवाय आम्ही हलणार नाही,
आम्हाला इथं जागा द्यायला पाहिजे बसायला त्याही. तुम्ही किती वर्षापासून इथे बसता? आता झाली मला 4-5 जास्त झाली. 7 वर्ष झाली, 7-8 वर्ष झाली आम्ही इथं बसतो. हा त्रास कधीपासून आहे? या वर्षात म्हणजे पहिला त्रास होता पण एवढा नाही त्रास, पण या वर्षाला एक त्रास आहे त्यांचा. असं वाटत नाही का की निवडणुकीनंतर त्रास कमी व्हायला पाहिजे होता? काय माहिती त्रास आहे तो आहे त्यांचा. आजलाय धुमाळी केले आमच्या मागत आहे. तुम्ही विनंती नाही केली एखाद्या महिलांना, लोकप्रतिनिधींना? आणि आता आम्हाला माहिती पण पाहिजे ना, आम्ही कुठे शिकले सवरलेली लोक, आम्हाला काय मोलमजुरी आहे. तुम्ही सगळे आदिवासीच आहे आम्ही. आता काय करणार? नुकसान कोणाचं झालंय एवढं? काय करणार आता? सगळं काटा बिटा सगळं घेतलं. हा काटा बिटा सगळं. आता कधी देतील ते आम्हाला नाही माहित. घेतलं ना तर देत नाही ताई, एकदा घेतलं तर देत नाही. ते काय माहिती काय करतात आम्हाला नाही माहिती. एकदा घेतली ना काही वस्तू, पाटी घेतली, काटा घेतला, परत देत नाही. विचार आहे बायांना. देतात ना तिकडे घाणीमध्ये वाचून देतात. मग इथं आम्ही गरीब लोक ओपताव, मग आम्हाला काय पोटासाठीच ओपताव ना. 1200 रुपये, 1200 रुपये काट्याला जातात. मग आम्ही तसं काटा एवढं 300-400 रुपये कमवून आम्ही काटा आणू शकतो का? नाही आणू शकतो ना. मग कसं काटा आणणार आम्ही? नाही आणणार. दिवसभर सकाळी किती वाजेपासून येतात? 7ला 8ला अशी येतो. रात्रीच्या 10-11ला अशी जातो घरी. रोजगार मिळाला पाहिजे असं वाटत असेल. हा रोजगार मिळाला पाहिजे. मग आम्हाला नाही भेटलं नाही तर आम्ही घरी जाऊन काय खायचा. ते रोज नुकसान होत आहे का आता? रोज होतो पण आज ते म्हणजे धिंगाणाच केला आमच्या मागामध्ये असा. आम्ही आलो, तुम्ही थोडी बाजूला सरकून बसा, तुम्ही बाजूला. मग आम्ही नेहमी रोजच्या प्रमाणे आम्ही ठेवतो ढाकून. एक अर्धा तास आम्ही ढाकून ठेवतो नेहमी प्रमाणे. आणि आज आल्याबरोबर सगळ्यांच्या पाट्या उचल फेक केल्या. करतात का ते? का तिकडे कारवाई नाही? तिकडं नाही, त्या साईडला नाही, आमच्यावरच. नाही त्या साईडला नाही. हा, इथून तिथून गजरावाली आम्ही बसतो एवढ्यांच्यात. या साईडला आपण या साईडला जर बघत असू तर सध्या आपण बघत आहोत की प्रचंड प्रमाणात नुकसान जे आहे ते झालेलं आहे या आदिवासी महिलांचं. आणि कुठेतरी हे नुकसान भरपाई जी आहे ती देण्यात यावी असं मागणी जी आहे ती केली जाते आहे. आणि या ज्या काही आदिवासी महिला आपल्याला पाहायला मिळत आहेत, हे बघा, यांचं भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते आज या ठिकाणी कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या अंतर्गत करण्यात आलेलं आहे. आणि यांना न्याय जो आहे तो मिळाला पाहिजे अशी त्यांची मागणी येते. मागणी आम्हाला जागा भेटल्याशिवाय आम्ही इथून हालणार नाही. आम्हाला जागा दिली तर आम्ही कुठं पण बसू, पण आम्हाला मेन जागी पाहिजे जागा. तुमचं किती नुकसान झालं? माझी 4-5 हजाराची नुकसान केलंय. त्या एक वजन काटा घेतलाय, सगळा घेतलाय, सगळं घेऊन गेलं. आता काय करणार तुम्ही? थोडी मिरची आता काय करू? आता ते भरपाई मला देतील? नाही देणार ना. मग जाऊ आता, खाऊ देते मजा करून. गरिबांचं किती खातील ते? किती असं का करतात ते? काय वाटतं? फक्त तुमच्यावरच कारवाई का? आमच्यावरच कारवाई करतात. बाजारात एवढा मोठा धंदा आहे, त्यांना त्रास नाही दे, त्यांचा धंदा नाही उचलत, काय नाही आलं का इथं ते धंद्यावाला पैसे देतात ना, बरोबर पैसे देतात धंद्यावाला, मोठा धंद्यावाला पैसे देतात म्हणून त्यांना त्रास नाही देत. आम्हाला गरिबांना त्रास देतात. सारखं आमच्या मागं लागलं, ते गरिबांच्या मागं लागलं. जागा इथं आम्हाला आता पण बोलून गेलात का इथं उद्यापासून बसायचं नाही, काही नाही बोला, इथं कोण नाही. आम्ही गरीब लोक कुठं जायचा? आम्हाला इथं 10 वर्ष झाल्यात आम्ही धंदा करता, इथं आम्ही कुठं जायचा? असं वाटतं की बाहेरून येणारे जे लोक आहेत हा, बाहेरची लोक आल्यात त्यांना बरोबर त्या जागा दिलाय. आम्हाला गाववाल्यांना जागा नाही दिली. आम्ही रस्त्यावर बसून इकता, ती पण नाही इकून देत आम्हाला. सध्या आपण आम्ही आदिवासीच आहेत, इथं कोणी नाही. भया बिया कोणी कर्मचारी गाडीवर येऊन जे आहे त्यांनी सगळं फेकून दिलंय. इथल्या नंतर निघून गेलेले आहेत काटा वगैरे घेऊन. त्यांचं असं इथल्या भाजी सगळी घेतलाय, त्याही भाजी घेतलाय, काटा घेतलाय, काहीच ठेवला नाही. मग थोडीशी मिरची होती, मी टेन्शन मध्ये रस्त्यावर वाटून दिले, दुसरा काय नाही केला. काय मागणी करताय आता? काय मागणी करत आहात?
काय मागणी काय मागणी करत आहात आता काय आमचं आहे ते आम्ही सांगितलं, आमचा पोटाचा आहे ते आम्ही सांगितलं. राना डोंगरात जाऊन आम्ही असं एवढं आणतो. आता परत काय सांगायचा, शिव्यागाली तर आम्ही देणार नाही ताई, शिव्यागाली कधी कोणाला आम्ही देत नाही. बरोबर आहे ना, बरोबर आहे ना, आम्ही शिव्यागाली देत नाही. धन्यवाद. बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह. या ज्या काही आदिवासी महिला आहेत त्या गेल्या, त्यांचं म्हणणं आम्ही 10 वर्षांपासून याच ठिकाणी व्यवसाय करतो, परंतु आता त्यांना नाहक त्रास जो आहे तो दिला जातोय. बाहेरून येणारे जे काही व्यावसायिक आहे अनेक, त्यांना परप्रांतीय जे काही लोंढे आहेत त्यांना काही एक त्रास या ठिकाणी होत नाहीये, परंतु जे काही आदिवासी महिला आहेत ज्या खेड्यापाड्यांमधून येतात भाजी विक्री करण्यासाठी, त्यांना या ठिकाणी त्रास दिला जातोय. आणि हा जो काही आहे हा सर्रासपणे अन्नाचा या ठिकाणी अपमान असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आपल्या पायांखाली खरं तर ते तुडवले जात आहे आणि याला जबाबदार कोण असा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. तुमच्या प्रतिक्रिया नक्की येऊ द्या. बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह. जे काही फेरीवाले असतील त्यांच्यावरती योग्य ती कारवाई झालीच पाहिजे, परंतु फक्त अर्ध्या लोकांवर कारवाई होते आणि अर्ध्या लोकांवर कारवाई होत नाही असं का? आता जरी आपण तिकडे बघत असाल तरी त्या साईडला अनेक परप्रांतीय लोंढे जे आहेत ते आपल्याला तसेच पाहायला मिळत आहेत, त्यांच्यावर कारवाई होत नाही, मात्र याच ठिकाणी कारवाई का होते आहे. धन्यवाद. बघत रहा आपले बदलापूर. धन्यवाद.